चला नमस्कार मित्रांनो, कालच्या डेटपासून मला वाटतं रात्री 11:30 11:30च्या नंतर आपली MPSCची जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या ॲप्लिकेशन फॉर्म करण्याची प्रोसेस जी आहे ती लाईव्ह करण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा फिलअप करायचा आहे हे पहिल्यापासून तुम्हाला पहिल्या स्टेपपासून तर पेमेंट करेपर्यंत डिटेलमध्ये सांगेल. काय काय महत्त्वाचे डॉक्युमेंटच्यासाठी रिक्वायर्ड आहे, सर्व महत्त्वाच्या गोष्टी आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला डिस्कस करेल. हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तुमच्या सिस्टीमवरती तुमचा जो ड्रग इन्स्पेक्टर औषध निरीक्षकाचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली फिलअप करू शकता. कोणत्याही पद्धतीची अडचण तुम्हाला हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर येणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेप बाय स्टेप जो व्हिडिओ आहे तो केअरफुली शेवटपर्यंत नक्की बघा. ही महत्त्वाची आयोगाची वेबसाईट आहे mpsc.government.in. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन फॅसिलिटीज नावाचं ऑप्शन दिसत असेल 3 नंबरचं, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर पहिल्या नंबरचं ऑप्शन तुम्ही बघू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गाईडलाईन, कॅन्डिडेट्स, MPSC हेल्पलाईन नंबर आणि रजिस्ट्रेशन दिले. आता जे लोक नवीन आहेत, ज्यांची या MPSCवरती प्रोफाईल क्रिएट केलेली नाही, रजिस्ट्रेशन झालेलं नाही, त्यांनी इथून न्यू युजर रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे. ज्यांचा आहे पासवर्ड माहीत नाही त्यांनी खाली रिसेट फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे. ID, ईमेल किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही ते रिसेट करू शकता. आता नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हे थोडक्यामध्ये इथं दिलेलं आहे. अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल टाकायचा आहे, मोबाईल नंबर, तुमचा ईमेल टाकायचा आहे, पुन्हा त्याचा व्हेरीफाय करायचे, मोबाईल आणि ईमेल टाकून पासवर्ड टाकून कन्फर्म करायचं आहे. खाली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर व्हॉट वॉज युअर चाइल्डहूड निकनेम ते तुम्ही ते टाकू शकता. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी दिल्या ते तुम्ही ब्लड ग्रुप वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर HSCच्या डिटेल दिलेल्या आहेत. बाकीच्या ह्या गोष्टी तुम्हाला इथे टाकून रजिस्टर करायचं आहे. त्याच्यानंतर बाकीच्या डिटेल ज्या तुमच्या आहेत त्या फिलअप करावं लागतात. याच्यावरती सेपरेट तुम्हाला व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. आज मी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे, तर ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे तर ते आपण डिस्कस करूयात. मी ऑलरेडी इथं रजिस्टर असल्यामुळे मी डायरेक्ट इथं लॉग इन बटनला क्लिक करतो आहे. होमच्या साईडला लॉग इन बटन आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं जेही तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केला असेल तो नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. आता मी डिटेल टाकून घेतो, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण डिस्कस करू. चला आता मी लॉग इन करून घेतलेलं आहे. लॉग इनमध्ये आपल्याला बघू शकतो आपण होम, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट, करस्पॉन्डन्स आणि लॉगआउट अशा पद्धतीचे आपल्याला 4 ते 5 ऑप्शन दिसत असतील. आता तुम्ही जे प्रायमरी लॉग इन तुम्हाला मी सांगितलं की ते डिटेल टाकून आपल्याला जनरेट करून तुम्ही जेव्हा इथे लॉग इन करसाल तेव्हा तुम्हाला इथे प्रोफाईल क्रिएशनमध्ये जाऊन तुम्हाला तुमची प्रोफाईल क्रिएट करावी लागेल. आता पहिल्यांदा होममध्ये गेल्यानंतर प्लीज प्रोव्हाइड ऑल द कंपल्सरी फील्ड टू फायनली सबमिट अँड लॉग द प्रोफाईल. प्रोसेस ऑफ ॲप्लिकेशन सबमिशन खाली दिलेलं आहे. पहिल्यांदा क्रिएट अपडेट प्रोफाईल करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट अँड लॉक प्रोफाईल करायचं आहे. चेक द प्रोफाईल एलिजिबिलिटी ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट ती चेकआउट होणार. त्याच्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन फॉर पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंट, तिथून आपण आपली जी स्पेसिफिक ॲड आहे त्यासाठी अप्लाय करून आपलं फॉर्म सबमिट करून आपलं पेमेंट करू शकतो. त्याच्यानंतर बाकी खाली महत्त्वाच्या काही स्टेप दिलेल्या आहेत. आता पहिल्यांदा इथं मी प्रोफाईलवरती येतो आहे. ही ऑलरेडी प्रोफाईल मी बनवलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं माझ्या सर्व ज्या डिटेल आहेत त्या तुम्ही इथं बघू शकता. आधार कार्ड जे आहे, नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. पहिल्यांदा वर जे महत्त्वाचं ऑप्शन आहे आर यू होल्डिंग अँड आधार कार्ड, यस करायचं आहे. खाली आधार कार्ड नंबर टाकायचं आहे, तुमचं नाव टाकायचं आहे. खाली पर्सनल डिटेलमध्ये तुमचं नाव, तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम या सर्व गोष्टी येतील. त्याच्यानंतर तुमचं पुन्हा नाव टाकून मराठीमध्ये पुन्हा ते नाव कन्फर्म करायचं आहे. आईचं नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची, जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मोबाईल नंबर, ईमेल नंबर, तुमचं मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे, नॅशनॅलिटी इंडियन, मदर टंग टाकायची मराठी. त्याच्यानंतर नेम चेंज झाला असेल तर येस किंवा नो करायचे. माझं झालेलं नाही तर नो केलेलं आहे. मराठी बोलू शकता का, वाचू शकता, लिहू शकता, सगळीकडे येस करायचं आहे. फिजिकल मेजरमेंटमध्ये हाईट दिलेली आहे, वेट दिलेलं आहे. त्याच्यानंतर चेस्ट दिलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला इथे टाकायची आहे. सगळ्या गोष्टी कंपल्सरीमध्ये आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं कॅटेगरी सिलेक्ट करायची तुम्हाला, तुमची कॅटेगरी. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे, कुठून इश्यू झाली ते टाकायचं आहे, इश्यू डेट टाकायची आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल असेल तर येस, नसेल तर नो. असेल तर येस केल्यानंतर त्याचा नंबर टाकायचा आहे, किती तारखेला इश्यू झाले त्याची तारीख टाकायची. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर येस, नसेल तर नो. असेल तर त्याचा नंबर आणि इश्यू कधी झाली त्याची तारीख. पर्सन विथ बेंच मार्क डिसॅबिलिटी, जे फिजिकली चॅलेंज पर्सन आहेत ते येस करू शकता, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सनसाठी येस नो दिले, नाही नसल्यामुळे नो केले. आर्म फोर्सेसमध्ये असाल एक सर्व्हिसमॅन तर येस करा, नसेल तर नो.
बाकी गव्हर्नमेंट महाराष्ट्राचे एम्प्लॉई असेल तर यस, नसेल तर नो. बाकी सर्व ठिकाणी इथं यस नो करायचं आहे. डोमासाईलच्या डिटेल तुम्हाला महाराष्ट्राचे रहिवासी नॅशनॅलिटी असेल यस करा. त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट अवेलेबल विथ खाली दिलेलं आहे, अवेलेबल आहे यस करा. नंबर टाका, कुठून इश्यू झाले त्याच्या डिस्ट्रिक्टचं नाव आणि त्याचा नंबर. खाली नंतर ॲडिशनल रिझर्वेशन इथं तुम्ही बघू शकता यस नो करायचं आहे. इथं काही आवश्यकता नसल्यामुळे नो केलेलं आहे, ऑफर नसल्यामुळे इथं नो केले आणि इथं सेव्ह बटनला क्लिक करतो. तर अशा पद्धतीने तुमची जी प्रोफाईल आहे ती इथं सेव्ह होऊन जाईल. आता बाकीची ही कॅटेगरी सर्टिफिकेटची महत्त्वाची माझी एक इथं फिलिंग राहिली होती, तर ते एकदा मी डिटेल फिल करून घेतो. त्याच्यानंतर आपण ही प्रोफाईल इथं सेव्ह करून घेऊयात. त्याच्यानंतर जी नेक्स्ट स्टेप आहे ती तुमच्याशी मी इथं डिस्कस करेल. चला मित्रांनो, पर्सनल डिटेलची पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुसरी स्टेप बघू शकता, ॲड्रेस इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये तुम्हाला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस तुमचा पूर्ण डिटेलमध्ये टाकायचा आहे आणि तो सेव्ह करायचा आहे. आता इथं ॲड्रेस मी पूर्ण सेव्ह केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप आपण डिस्कस करूयात. नेक्स्ट स्टेप आहे तुमची अदर इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये डिटेल ऑफ अ कोर्ट प्रोसेसिंग क्रिमिनल ॲक्शन पेंडिंग अगेन्स्ट यू. काही मग क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज असतील तर त्याची डिटेल इथं आपल्याला फिलअप करायची आहे. नसल्या कारणाने इथं सगळ्या ठिकाणी इथं नो केलेलं आहे. खाली स्टार मार्क नसल्या कारणाने येस करतो आहे. नेक्स्ट स्टेप आहे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. आता जेही तुमचं रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे सर्व टाकायचं आहे. आता इथे मी 10वीचं क्वालिफिकेशन टाकलेलं आहे, 12वीचं क्वालिफिकेशन टाकले आणि आपलं ग्रॅज्युएशन म्हणजे बी फार्मसीचं क्वालिफिकेशन टाकलेलं आहे. ते टाकत असताना क्वालिफिकेशन निवडले, क्वालिफिकेशन नेम ऑफ क्वालिफिकेशन, तुमचं ब्रँच, त्याच्यानंतर बोर्ड कोणतं होतं, युनिव्हर्सिटी कोणती होती, कधी तुम्ही क्वालिफाय झालेले आहात, किती अटेम्पमध्ये क्वालिफिकेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा स्कोर इथं पर्सेंटेजमध्ये किंवा CGPA मध्ये टाकू शकता आणि नंबर ऑफ अकॅडमिक्स मंथ हे सुद्धा तुम्हाला इथे टाकायचे आहेत. क्लास ग्रेडमध्ये जे हे तुम्हाला क्लास झाले, सेकंड क्लास, फर्स्ट क्लास, ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर मोड दिलेला आहे रेग्युलरमध्ये आणि नंतर तुम्हाला हे करून खाली आणखीन महत्त्वाची डिटेल फिलअप करायची आहे, ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचं आणखीन ॲडिशनल क्वालिफिकेशन तुम्ही केलेलं असेल. जसं की खाली तुम्ही बघू शकता एवढे महत्त्वाचे क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये आहेत. आपलं पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा फार्मसीमध्ये तुम्ही टाकू शकता. आता एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर बाकी हे सगळं टाकून आपल्याला इथं सेव्ह करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म झाल्यानंतर आपली क्वालिफिकेशनची इन्फॉर्मेशनची स्टेपसुद्धा सक्सेस झाली. आता एक्सपिरियन्स डिटेलमध्ये एक्सपिरियन्सचा आता आपल्याला क्रायटेरिया नाही. पहिलं ड्रग इन्स्पेक्टरसाठी एक्सपिरियन्स मॅन्डेटरी होता, आता नाही. तर आर यू हॅव एनी एक्सपिरियन्स, आता इथं मी सध्याच्या घडीला नो ठेवतो. स्टेप नंबर 2मध्ये अपलोड फोटो आणि सिग्नेचर नावाचा ऑप्शन आहे. आता तुम्हाला कशा पद्धतीनं अपलोड करायचं आहे, किती MB पाहिजे, सगळं पिक्सल वगैरे इथं दिलेलं आहे. प्रोफाईल आणि तुमची सिग्नेचर अपडेट करायची. खाली चेक मार्कला इथं टिक करायचं आहे आणि सबमिट अँड लॉक द प्रोफाईल म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, तर या ठिकाणी तुम्हाला इथं कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण प्रोफाईलच्या तुम्हाला सांगितल्या मी, कशी प्रोफाईल क्रिएट करायची, कशी लॉक करायची. आता ही आपली प्रोसेस झाली. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची स्टेप आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस, तर ती आपण इथे चेकआउट करूया. आता इथं तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट्स प्रोफाईल मस्ट बी लॉक बिफोर अप्लाइंग फॉर एनी ॲडव्हर्टाइजमेंट, सो प्लीज प्रोव्हाइड ऑल द रिक्वायर्ड डिटेल्स इन OTR अँड लॉक युअर प्रोफाईल. आता पहिल्यांदा आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स सक्सेसफुली झाले, केअरफुली सगळ्या गोष्टी चेकआउट करायच्यात आणि प्रोफाईल तुमची लॉक करायची. प्रोफाईल लॉक झाल्यानंतर तुम्ही जे ऑनलाईन प्रोसेस आहे किंवा ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही करू शकता. ते लॉक करण्याच्या अगोदर तुम्हाला ही प्रोसेस जी आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची तर ती करता येणार नाही. आता एकदा मी केअरफुली माझ्या सर्व डिटेल एकदा क्रॉस चेक करून घेतो. त्याच्यानंतर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस इथे कंप्लीट करायला सुरुवात करूयात. चला मित्रांनो, ह्या जेवढ्याही स्टेप होत्या जवळपास 5 ते 6 स्टेप ह्या पूर्ण स्टेप कंप्लीट केलेल्या आहेत. पहिल्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, अदर इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे मॅन्युफॅक्चरिंगचा 2 ते 3 वर्षाचा तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड केलेली आहे. अशा पद्धतीनं आपली पूर्ण प्रोफाईल जी आहे ती रेडी झालेली आहे. आता प्रोफाईलला खाली चेकमार्क करून जे आहे ते सबमिट आणि लॉक करायचे. त्याच्यानंतर आपण जी ऑनलाईन प्रोसेस आहे तर त्याच्याकडे वळूयात. चला, आता मी प्रोफाईल लॉक केलेली आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप ऑनलाईन ॲप्लिकेशन या 3 नंबरच्या इथं पॉईंटवरती येऊयात. त्या पद्धतीनं खाली तुम्हाला जेही ॲप्लिकेशन फॉर्म चालू असतील तेवढ्या सर्व लिंक तुम्हाला याच्यामध्ये दिसत असतील. आता जवळपास 5 ते 6 वेगवेगळ्या ॲड चालू आहेत, तर तुम्ही ते व्ह्यू करून त्याला ॲप्लिकेशन करू शकता. आता आपली जी ड्रग इन्स्पेक्टरची ॲड आहे ती लास्ट बट 1 नंबरला तुम्ही चेकआउट करू शकता. ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप B, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, औषध निरीक्षक गट B, अन्न व औषध प्रशासन. आता इथं व्ह्यू बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे.
व्ह्यू बटनला क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमची जे डाउनलोड PDF आहे ती करू शकता. बाकीच्या डेट इथं स्टार्ट डेट, एंड डेट, बाकीच्या सर्व डेट तुम्ही इथं चेकआउट करू शकता. आता महत्त्वाची आपल्याला पात्रता चेक करायची असेल तिथं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे की तुम्ही पात्रता चेक करू शकता. आता इथे मी चेक एलिजिबिलिटीला क्लिक करतो आहे. त्याला क्लिक केल्यानंतर यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर धिस पोस्ट. आता म्हणजे मी पात्र आहे या गोष्टीसाठी किंवा या पोस्टला अप्लाय करण्यासाठी. खाली पूर्ण तुमची पुन्हा एकदा महत्त्वाच्या अशा पद्धतीच्या डिटेल ओपन होतील. ज्या डिटेल तुम्ही टाकलेले आहेत, तुमची डिटेल वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इथे ज्या आहेत त्या रिफ्लेक्ट होतील. पुन्हा एकदा क्रॉस चेक तुम्ही करू शकता. काही चेंजेस असतील तर प्रोफाईल अनलॉक करून त्या गोष्टी तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर साईडला आपल्याला सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय. आता खाली इथं चेक मार्क झालेला आहे ड्रग इन्स्पेक्टरला आणि साईडला रिसेट आणि अप्लाय नावाचं बटन आहे. आता इथे मी अप्लाय करतो आहे आणि पुढची जी स्टेप आहे ती आता आपण कंप्लीट करूयात. आता इथे अप्लाय बटनला मी क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर जी आहे ती नेक्स्ट विंडो इथं ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुमचे या साईडनं डिटेल दिसतील आणि या साईडनं बाकी तुम्ही अपलोड सिलेक्टेड डॉक्युमेंट्स म्हणून ऑप्शन दिलेला आहे. तर त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, मार्कशीट अपलोड करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रूफ ऑफ एज दिलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही TC टाकू शकता. त्याच्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ कॅटेगरीमध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ लँग्वेज ऑफ मराठी, याच्यामध्ये 10वीची मार्कशीट टाकू शकता. त्याच्यामध्ये प्रथम विषय म्हणून तुमचा मराठीचा इथे उल्लेख आहे. प्रूफ ऑफ डोमिसाईल म्हणजे नॅशनॅलिटी टाकायचं आहे. प्रूफ ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट, बॅचलर झालं असेल तर ते, तुमची फायनल इयरची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट असं तिन्ही डॉक्युमेंट मर्ज करून टाकू शकता. किंवा ग्रॅज्युएशनची तुमची ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट आणि फायनल इयरची मार्कशीट ॲज अ प्रूफ म्हणून तुम्ही टाकू शकता. प्रूफ ऑफ नॉन क्रिमिनल आणि व्हॅलिडिटी हे तुम्ही नॉन क्रिमिनलचं इथं जोडायचं व्हॅलिडिटीसोबत. त्याच्यानंतर सिलेक्ट द एक्झामिनेशन सेंटर म्हणून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जे चॉईस आहेत ते इथं दिलेले आहेत का नाही हे खाली आपण चेक करूया नंतर फॉर्म फिलअप करत असताना. त्याच्यानंतर डिक्लेरेशनला चेकआउट करायचं आहे. खाली लोकेशन टाकायचं आहे. खाली तुमची सिग्नेचर दिसेल. ते टाकून झाल्यानंतर सबमिट आणि पे फीसला इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीचा हा एकंदरीत पूर्ण फॉर्म असणार आहे. आता मी पूर्ण एकदा PDF जे आहे ते अपलोड करून घेतो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप डिस्कस करूयात. चला, आता पूर्ण क्रॉस चेकिंग डिटेल मी चेकआउट केलेले आहे की काय काय चेकआउट करावं लागेल. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही इथून चेकआउट करू शकता. जेही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले असतील, 10वीचं जे तुमची मार्कशीट सनद असेल ते इथून चेकआउट करू शकता. प्रूफ ऑफ एजमध्ये सांगितल्याप्रमाणे जी तुमची TC आहे ती देऊ शकता तुम्ही, किंवा आधार कार्डवरती सुद्धा डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे. दोन्ही तुम्ही अपलोड करू शकता मर्ज करून PDF मध्ये, TC किंवा तुमचं आधार कार्ड. प्रूफ ऑफ कॅटेगरीमध्ये तुमचं जे व्हॅलिडिटी आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट. प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठीमध्ये तुमची सनद, 10वीची मार्कशीट किंवा सनदवरती तुमचा विषय दिलेला आहे मराठी म्हणून, सनदवरती सुद्धा आहे तो देऊ शकता तुम्ही. सनद जोडू शकता 10वीची. प्रूफ ऑफ डोमिसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जोडते. प्रूफ ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितले, फायनलची मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट किंवा डिग्री सर्टिफिकेट. नॉन क्रिमिनलमध्ये नॉन क्रिमिनल अपलोड करायचे जे की व्हॅलिड पाहिजे 2025-26 पर्यंत. एवढे सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्ही ते चेकआउटसुद्धा करू शकता की कोणतं बरोबर आहे किंवा कोणतं नाही ते अपलोड करून डाउनलोड करून चेकआउट करू शकता. एक्झाम सेंटर खाली दिल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर सिलेक्ट केले तर नन येतं आहे, म्हणजे आणखीन ते इथं आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी अवेलेबल नाहीत. ते का नसतील ह्याचं कारण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी सांगेल. सध्या इथं फक्त ननला क्लिक करा. खाली डिक्लेरेशनला चेक मार्कला क्लिक करा. लोकेशन टाका ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरत आहेत. खाली सिग्नेचर तुमचे रिफ्लेक्ट होईल. सबमिट आणि पे बटनला क्लिक करा. ऑनलाईन पेमेंट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं. तरी काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. बाकी ॲडव्हर्टाइजमेंटची PDF आणि ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मी शेअर करेल. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आयडियल फार्मसी कोचिंग. जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल, हे यूट्यूबचं चॅनल आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. ज्याही एक्झाम रिलेटेड महत्त्वाचे अपडेट असतात, जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात, त्या तुम्हाला मी या तिन्ही सोशल मीडियाच्या पेजवरती शेअर करत असतो. ज्यामुळे जॉईन केलं असेल तर नक्की जॉईन करा. बाकी हा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या सिस्टीमवरती ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता. अशा फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.